निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। शुभम भवतु। क्षमा असावी गुरुवर, आम्ही असे अचानक आलो, पण चरपटीला भेटायचं होतं। 2 दिवस झाले चरपटी घरात नाहीये, त्याच्याशिवाय राहण्याची सवय नाही आम्हाला। हरकत नाही माई, चरपटीला भेटायला तुम्ही येऊच शकता। बोला त्याच्याशी, समोरच आहे तुमच्या। चरपटी, कसा आहेस तू? गुरुदेवांच्या सहवासात मला कशाची कमतरता असणार आहे आई? गुरुवर, चरपटी इथे वनात राहतोय म्हणून आमच्या मनाला हुरहुर लागली आहे। चरपटी नजरेसमोर नसला की मनात नको त्या शंका येतात। तो ठीक तर असेल ना, त्याला काही झालं नसेल ना, तो सुखरूप असेल ना, असेच प्रश्न मनाला सारखे छळत असतात। तुम्हाला असं वाटणं स्वाभाविक आहे। तुम्ही चरपटीचं संगोपन इतके वर्ष इतक्या मायेने केलं आहे की त्याची काळजी वाटणं आम्ही समजू शकतो। आणि चरपटी हा काही सामान्य मुलगा नाही, त्याचं मन शुद्ध आहे, पवित्र आहे। त्यामुळे काही अशुभ शक्ती त्याला त्रास देण्यासाठी त्याच्या भोवती पिंगा घालत आहेत। त्याचीच आम्हाला भीती आहे, कारण आजवर अशा बऱ्याच गोष्टी घडल्या आहेत। चांगल्या प्रवृत्तीच्या मनुष्याचं अहित करण्यासाठी अशुभ नेहमीच उभं असतं। परंतु तुम्ही काळजी करू नका, चरपटी आता गुरुदेवांच्या सहवासात आहे। नाथपंथाच्या सानिध्यात असणाऱ्याला कोणतीही दुष्ट शक्ती स्पर्श देखील करू शकणार नाही। इथे त्याच्यावर संकट येणार असेल तर आम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकतो का? म्हणजे वनात राहण्यापेक्षा तो घरात सुरक्षित राहील असं वाटतं। हे पहा, संकट टाळण्यासाठी त्याच्यापासून दूर जाणं हा कधीच योग्य मार्ग ठरत नाही। किंबहुना त्या संकटाला धीराने तोंड देणं हाच त्या संकटातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे। आणि ठिकाण कोणतंही असो, अशुभ शक्ती त्याच्यापर्यंत पोहोचतीलच। परंतु त्या अशुभ शक्तींना परतवण्याची ताकद त्याच्यापर्यंत अद्याप आलेली नाही। ती इथे राहूनच त्याला मिळेल। एका प्रकारे चरपटीची ही परीक्षाच आहे, आणि ती परीक्षा तो उत्तमरित्या पार करेल ह्याची आम्हाला खात्री देखील आहे। त्यामुळे तुम्ही चरपटीच्या सुरक्षिततेची काळजी अजिबात करू नका, निर्धास्तपणे घरी जा। शुभम भवतु।
मला वाटतंय गावातलं हेच पहिलं घर योग्य राहील, ज्याला कलेच्या प्रभावाखाली आणता येऊ शकतं. चरपटी कुठे राहतो? चरपटी वय ओ चरपटी तू इथं जवळच राहतो. पण तुम्ही कोण? नाही म्हणजे तुम्हाला गावात पहिल्यांदा पाहिलंय ना म्हणून विचारलं. हो, नवीनच आहे म्हणून तर चरपटीचं घर माहित नाही. चरपटीकडे काय काम आहे तुमचं? चरपटी बद्दल खूप ऐकलंय. तो लोकांची खूप मदत करतो असं म्हणतात. होय. कशाचं काय? लोक उगा म्हणतात. अहो एखादी गोष्ट केली म्हणजे मदत करणं झालं वय. हो, असं काय बोलताय तुम्ही? चरपटीनं आज पातूर किती लोकांनी मदत केली आहे. अगं ढोंग करतोय तो चरपटी, बाकी काय बी नाही. हा माणूस चरपटीच्या विरोधात बोलतोय, म्हणजे हा लवकरच आपल्या प्रभावाखाली येऊ शकतो. आणि रमे, अनोळखी माणसाला उगा असं दारात थांबून घेऊ नये. हो बाई, तुम्ही जा पुढं. आम्ही नाही ओळखत चरपटीला. आओ बाई तुम्ही, आओ या की बसा. तसं म्हणजे माझं तुमच्याकडे पण काम आहे, पण आपण नंतर बोलू. आधी मला चरपटीचं घर दाखवा. होय होय, चला की दाखवतो. रमी चल की. अगं दारात आलेल्या माणसाला मदत करायला नको होय. चल चल, तुम्ही या, दाखव तुम्ही या. श्रीपाद, श्रीपाद, सुमती, अरे आहात का घरात? अगो बाई, अण्णा आलेत वाटतं. या बोपण्णा या. माई माई अगं किती दिवसांनी भेटतीयस तू मला. आधी मला सांग, तू कशी आहेस? हा, व्यवस्थित आहे ग. तुम्ही सगळे कसे आहात? आम्ही सगळे ठीक आहोत. श्रीपाद, बाळा ठीक आहेस ना? हो आजी. किती दिवसांनी पाहतेय तुला. तुला पाहिलं की मन प्रसन्न होतं बघ. माई, बरं झालं बघ तू आलीस ते. माझ्या नातवाचा उपनयन संस्कार आणि मी येणार नाही असं होईल का? मुलांना नाही आणलं? ते येत आहेत पाठीमागून. मला निरोप मिळाला तशी मी निघाले. आता गावातल्या घरातलं सगळं आवरून कुलूप वगैरे लावून येतील ते बघ. ठीक. हे बघ माई, हा सोहळा खरंच खूप मोठा होणार आहे. अगं खूप कामं पडली आहेत. बरं झालं बघ तू आलीस ते. मला एकटीला ना काही सुचतच नव्हतं बघ. आता मी आली आहे ना, काळजी करू नकोस. करू आपण सगळं. हे बघा, सगळी कामं तुम्हा दोघींच्यानी उरकणार नाहीत. मदतीला लोक लागतील. अहो बोपण्णा, आपण आहोतच की. आणि गरज भासली तर गावातील लोक येतीलच मदतीला. श्रीपाद, तुझा उपनयन संस्कार डोळ्यांनी बघायला मिळतं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे रे. आता काही इच्छा राहिली नाही बघ. आजी,
सगळ्यांची इच्छा आहे म्हटल्यावर हा सोहळा होणारच होता. हो बाबा, ऐकूनच बरं वाटलं बघ. देवी सातीआसराई, आम्ही तुझ्या दर्शनापायी इथं आलो आहोत. आम्ही अडाणी मान, आम्हाला काय कळतं याच्यात. पर श्रीपादनं सांगितलं म्हणून तुझी पूजा करायला आलो बघ. आमची पूजा गोड मानून घ्या सातीआसराई. होय. श्रीपादमुळं तरी आमच्या हातून तुझी पूजा झाली, सेवा घडली, हे आमचं भाग्यच. आई, आमचं काही चुकलं माकलं असेल तर आम्हाला माफ कर. आमच्या घरात सुख शांती नांदू दे. तुझ्या उपशक्ती आमच्यावर नाराज झाल्यात, त्यांना आमची प्रार्थना आहे, तुम्ही तुमच्या स्थानावर पुन्हा या. आमच्यावर आणि आमच्या घरावर तुम्ही प्रसन्न व्हा, एवढीच आमची प्रार्थना आहे. हे बघा, हे चरपटीचं घर. कुणाला बाहेर बोलवू का? नको, थांब. कुणी आहे का घरात? काय गरम आहे? कुणी हाक मारली आम्हाला? हो, यांनी हाक मारली. ह्या बाई तुम्हासनी भेटायला आल्या. आम्हाला भेटायला? कोण आहे ही आणि इथे कशाला आली आहे? आणि आमचा आणि हिचा काही संबंध नसताना सरळ दारात कशी काय घेऊन आलीस तू तिला? हो काकी, ह्याच विचारत होत्या चरपटी कुठं राहतो म्हणून. चरपटी आता इथं राहत नाही, घराबाहेर काढलंय आम्ही त्याला. जाऊन बघ कुठे असेल तर. चरपटीला नाही, मी तुम्हालाच भेटायला आली आहे. बरं झालं तुम्ही चरपटीला घराबाहेर काढलं ते, नाहीतर तुमच्या घरातलं कुणीही वाचलं नसतं. आणि तसंही चरपटी घराबाहेर गेला म्हणजे तुमच्या डोक्यावरचं संकट अजून टळलेलं नाहीये. काय झालं? आणि या बाई कोण आहेत? अहो, ह्या चरपटीबद्दल तुम्हाला सांगायला आल्यात. काय सांगायचंय? तुमच्यापैकी चरपटीचे आई वडील कोण आहेत? मी चरपटीचा वडील आहे आणि ही आई. काय सांगायचं चरपटीबद्दल? म्हणजे त्याला काही झालं तर नाहीये ना? तुम्ही चरपटीला त्या साधूकडे ठेवून मोठी चूक केली. म्हणजे? ते साधू चरपटीचा बळी देणार आहेत.
अहो हे काय बोलताय तुम्ही? नाथ कुणाचंही अहित करत नाहीत आणि त्यांच्यामुळे चरपटीचा जीव वाचलाय. त्यांच्यामुळेच तर चरपटीला घराबाहेर आधार मिळालाय. मग ते असं का करतील? ते फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी होतं, तुमचा विश्वास मिळवण्यासाठी होतं. ते उगाच वनात येऊन थांबले नाहीत. त्यांना एक मूल बळी देण्यासाठी हवंच होतं. एवढ्या दिवस आम्ही सुद्धा काही वेगळं सांगत नव्हतो. ते साधू वाईट आहेत हेच खरं आहे. पण ह्या सगळ्यामुळे चरपटीला काय व्हायला नको. जाऊ दे, आपल्याला काय करायचंय आता चरपटीचं? सासूबाई हो असं बोलू नका. चरपटीला काही होणार नाहीये. मलाही नाही वाटत नाथ असं काही करतील म्हणून. हो ना, ते तर उलट आपल्या चरपटीला चांगलंच शिकवत होते. अहो ही बाहेरची बाई चरपटीची काळजी वाटली म्हणून तुम्हाला सांगायला आली. तिला काहीतरी दिसलं असेल. आता उद्या चरपटीचा जीव बिव गेला तर काय करणार आहेत तुम्ही? मला अजूनही विश्वास बसत नाही असं काही घडेल म्हणून. चरपटी नाथांकडे सुखरूप राहील यावरच आमची श्रद्धा आहे. माझं सांगायचं काम होतं ते मी केलं. बाकी निर्णय तुमच्या हातात आहे. पण तिकडे राहून चरपटीच्या जीवाला धोका आहे हे मात्र नक्की. घ्या. श्रीपाद, तू हरी आणि लक्ष्मीला त्यांच्या समस्येवर उपाय सांगितला होतास. ती समस्या भेटली का रे? अगं सुमती, श्रीपादने उपाय सांगितला म्हणजे समस्या दूर होणारच. हो, पण ते त्यांनी अगदी श्रद्धेने केलेलं असावं. केवळ सांगितलंय म्हणून करायला गेले तर त्याचं फळ त्यांना मिळणार नाही. दादा येऊ का? अरे हरी, ये ये. लक्ष्मी, अगं आत्ता आम्ही तुमच्याच बद्दल बोलत होतो. हरी काका, काकू, तुम्ही माझे पाया का पडता? आमच्या घरात जो आवाज येत होता तो तुझ्यामुळं बंद झाला बघ.
म्हणजे तुमच्यावर कोपलेल्या जलदेवतेच्या उपशक्ती शांत झाल्या तर. होय, श्रीपादनं सांगितलं नसतं तर आमच्या माग त्या उपशक्तीचा कोप तसाच सुरू राहिला असता. हो, श्रीपादनी सांगितलं तसं यथाशक्ती केलंत ना तुम्ही. होय, नदीकाठी जाऊन आम्ही साती आसरा देवीची मनोभावे पूजा केली, त्यासनी प्रार्थना केली आणि श्रीपादनं सांगितलं तसं दान बी केलं. आज पातूर आम्ही साती आसरा देवीची कधीच पूजा केली नव्हती, त्यासाठी आम्ही माफी बी मागितली. जिच्यामुळे ह्या पाण्याचं रक्षण होतं त्या शक्तीलाच आम्ही विसरलो. आणि घरी आल्यावर बी मनात थोडी धाकधूक होतीच, काय होतंय आणि काय नाही. आवाज आला नाही बर का. होय श्रीपाद, अरे तुझ्यामुळं यातून आम्ही वाचलो, नाहीतर आमचं काय झालं असतं काय माहित. खरंच धन्य आहेस तू बाबा. अरे तू या गावात आहेस ते आमचं भाग्यच बघ. निष्ठेने आणि मनोभावे केलेल्या गोष्टीचं योग्य ते फळ मिळतं. केवळ परमेश्वरावर असणारी श्रद्धा ढळू देऊ नका. भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता. भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता. जरांतक, मी गावातून जाऊन आले. ज्या कामाकरता पाठवलं होतं ते काम पूर्ण झालं का? किती लोक आपल्या आधिपत्याखाली आलेत? आता तरी मी माझ्या शक्तीचा प्रयोग एका घरावर केलाय. त्या घरातली स्त्री जरा जास्तच सरळ आहे, पण पुरुष तो नक्कीच आपल्या बाजूने येईल, आपलं काम करेल. कोण आहे तो? तुला त्याच्यावर इतका विश्वास कसा? तो चरपटीच्या घराशेजारी राहतो, गोविंद नाव आहे त्याचं. त्याच्यावर मी मोहिनी अस्त्र टाकून आलीये. तो नक्कीच कलीच्या प्रभावाखाली आहे. ठीक आहे, म्हणजे या गावात आपल्या कार्याला सुरुवात झाली तर असंच एक एक करत सगळा गाव कलीच्या प्रभावाखाली येईल. ज्या कामासाठी पाठवलं होतं त्याचं काय झालं? त्या चरपटीचं काय झालं? तो चरपटी लहान आहे पण साधा सुद्धा नाहीये. मला दिसतंय पुढे जाऊन आपल्या कार्यातला सगळ्यात मोठा अडथळा तोच आहे. म्हणून तर तुला तिकडे पाठवलं होतं. काय झालं त्याचं? तो आता वनात आहे, त्या साधूंसोबत. म्हणजे ते काम झालं नाही तर? मी त्याला आणू शकले नाही, पण आपल्याला जे पाहिजे ते मी साध्य करून आलीये. असं काय साध्य केलंयस तू? मी त्याच्या आई वडिलांना त्या साधूंच्या विरोधात भडकवून आलीये. मी त्यांना सांगितलं की ते साधू आता तुमच्या सोबत गोड बोलत असतील, पण ते चरपटीचा बळी देणार आहेत. हे छान केलंस तू, पण त्यांना ते पटलंय का? मी दोघांवरही मोहिनी अस्त्र टाकून आलीये. मग त्यांना ते सगळं खरं वाटेल आणि ते साधूंचा विरोध करतील. हे खूप मोठं काम केलंयस तू. आले, आपल्याला सगळ्या बाजूने युद्ध करायचंय. त्या चरपटीला कोंडीत पकडून संपवायचंय त्याला.
आपल्या हातून त्याचा मृत्यू जवळ आहे. चरपटी, काल रात्रीपासून तू ध्यानात आहेस. आता आपण थोडं थांबूयात. तुझी एकाग्रता, श्रद्धा, निष्ठा यामुळे साधनेची सुरुवात उत्तम झाली आहे. आता मी स्नान करून येतो. आल्यानंतर मी तुला एक सिद्धी देणार आहे. तोपर्यंत तू गोरक्ष सोबत थांब. येताना मी काही वस्तू घेऊन येईल आणि त्यानंतर तुला सिद्धी देईल. होय गुरुदेव. गोरक्ष, मी येईपर्यंत चरपटीला एकटा सोडून कुठेही जाऊ नको. अवश्य गुरुदेव. मी चरपटीला एकटं सोडणार नाही, त्याच्या बरोबरच असेल. आपण स्नान करून यावं. चरपटी, हे तुझं महत्भाग्य आहे की साक्षात गुरुदेव श्री मच्छिंद्रनाथ स्वतः तुला शिकवतायत. त्यांच्याकडून तुला ज्ञान प्राप्त होत आहे. हो, मला असं वाटतंय की आपली भेट आणखी लवकर व्हायला हवी होती. कोणत्याही गोष्टीसाठी योग्य वेळ यावी लागते चरपटी. योग्य वेळीच सगळं काही बरोबर घडतं. गोरक्ष, आता बघ मी काय करतो ते. गोरक्ष! गोरक्ष! हा तर गुरुदेवांचा आवाज आहे. पण गुरुदेव का हाक मारत असतील तुम्हाला? ठाऊक नाही. याआधी असं कधी घडलं नाही. परंतु ते ज्या पद्धतीने हाक मारतायत, मला असं वाटतं आहे की मी तिथे गेलं पाहिजे. ठीक आहे, मग मी इकडे थांबतो, तुम्ही तिकडे जाऊन या. नाही, मला गुरुदेवांनी सांगितलं आहे की तुला एकटं सोडू नये. मी द्विधा मनस्थितीत आहे. काय करावं मी? गोरक्ष, लवकर ये! चरपटी, मला जावं लागेल. तुला मी माझ्या बरोबर घेऊन जाऊ शकत नाही, कारण प्रसंग बिकट दिसतो आहे. तू इथेच थांब, मी जाऊन येतो. चरपटी, हे रिंगण सोडून बाहेर येऊ नकोस. याच्या आत असताना तुला कोणतीही शक्ती काही करू शकणार नाही.
या रिंगणाच्या आतच तू सुरक्षित असशील. होय गुरुदेव. मी गुरुदेवांना घेऊन लवकर परत येतो. गुरुदेव, 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 गुरुदेव. गुरुदेव, 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 गुरुदेव. चरपटी, चरपटी, चल. गुरुदेवांनी तुला बोलावलं आहे. चल. हो, पण गुरुदेव कुठे आहेत? गुरुदेव वनाच्या मध्यभागी आहेत. ते संकटात सापडले आहेत. त्यांना सहाय्य करायला जायला हवं. चल. पण तुम्ही ते ह्या दिशेने गेला होता, मग इकडून कसे आलात? तुमचा आवाज आणि तुम्ही काहीतरी वेगळे वाटताय. गुरुदेव, गोरक्ष तू इथे काय करतो आहे? गुरुदेव, मला आपल्या हाका ऐकू आल्या. तुम्ही मला सहाय्यासाठी बोलवत होतात ना? नाही गोरक्ष, मी तुला हाकच मारली नाही. परंतु मग तो आवाज कोणाचा होता? क्षमा असावी गुरुदेव. मी आपली आज्ञा मोडून इथे आलो. तू माझ्या प्रेमापोटी इथे आला आहेस गोरक्ष. आता डोळे मीठ आणि पहा. गुरुदेव, आपण तात्काळ इथून निघायला हवं. चरपटी एकटा आहे. चल. चरपटी, अशा वेळेला शंका कुशंका विचारलेल्या मला आवडत नाहीत. क्षमा असावी गुरुदेव, मी येतो. पण तुम्ही मला सांगितलं होतं की या रिंगणाच्या बाहेर निघू नकोस. तर आता मीच तुला सांगतो आहे की त्या रिंगणाच्या बाहेर पड आणि चल माझ्या बरोबर. ठीक आहे. जरांतक! हे काय होतं गुरुदेव? तुमच्या रूपात कोण आलं होतं? तो जरांतक होता. तो राक्षस मायावी शक्तीने माझं रूप घेऊन तुला घ्यायला आला होता. चरपटी, याचा अर्थ जरांतकने युद्ध सुरूच केलं आहे.
अहो बऱ्यापैकी कामं होत आली आहेत, काही बाकी आहेत पण ती होतील. मला आधी सांगा, आपल्या जवळच्या नातेवाईकांना जे महत्वाचे आहेत त्या सगळ्या लोकांना निमंत्रण गेली आहेत ना? होय, बऱ्यापैकी झाले. जे लोक येतील त्यांनाही सांगून झाले. पण कसं आहे ना सुमती, हा श्रीपादचा उपनयन संस्कार सोहळा आहे. आपण नाही सांगितलं तरी गावातल्या लोकांना एकाकडून दुसऱ्याला कळणारच. आणि ज्यांची श्रीपादवर श्रद्धा आहे ते आवर्जून येणारच. अगदी खरं आहे बघा तुमचं म्हणणं, पण मला याचीच भीती वाटतीये हो. नाही म्हणजे आतापर्यंत काहीही कमी पडलेलं नाही, तसं यापुढेही नको पडायला. कारण आतापर्यंत जो जो आपल्या घरी आलाय त्या प्रत्येकाला श्रीपादनी अगदी भरभरून दिलंय. मग या सोहळ्याला गालबोट नको हो लागायला. सुमती, तू उगाच चिंता करतेस. श्रीपादचा उपनयन सोहळा अगदी व्यवस्थित पार पडणार. आम्ही आलो. अगो बाई, या या या. दादा, वहिनी, या. नमस्कार. मला सांगा, कसे आहात तुम्ही सगळे? हा, किती दिवसांनी पाहतीये रे मी तुम्हाला. आम्ही दोघेही छान आहोत. तू कशी आहेस? मी पण छान आहे. अप्पा तुम्ही कसे आहेत? मी अगदी छान आहे. आणि तुम्ही सगळे आले ना, म्हणजे आता एकदम छान वाटायला लागलंय. जाऊबाई, प्रवास कसा झाला तुमचा? प्रवास अगदी सुखरूप झाला, कसलाही त्रास झाला नाही. गावाकडे सगळं ठीक आहे ना? हो, देवकृपेने सगळं काही ठीक आहे. बरं झालं तुम्ही दोघंही आलात ते. नाही म्हणजे किती दिवसांनी आपण सगळे भेटतो आहोत ना. अहो, श्रीपादचा उपनयन सोहळा आणि आम्ही येणार नाही असं होईल का? आम्ही कितीतरी दिवसांपासून विचार करीत होतो भेटायला यायचं, पण जुळूनच येत नव्हतं. या सोहळ्याच्या निमित्ताने आज योग आला. आई, श्रीपाद दादा कुठे आहे? आहे ना आतमध्ये. चल आपण त्याला भेटूया. या. चल. बोपण्णा कसे आहेत? उत्तम. अण्णांना भेटायचंय. कुठे आहेत ते? हो हो, या ना, आहेत आतमध्ये. चला या, चला चला. गुरुदेव, जरांतक चरपटीपर्यंत पोहोचू शकला यात माझी चूक आहे. मी चरपटीला एकट्याला सोडायला नको होतं, परंतु मला तुमची हाक ऐकू आली आणि मी. गोरक्ष, या घटनेसाठी तू स्वतःला अपराधी समजू नकोस. चरपटी सुरक्षित आहे हे आपल्यासाठी महत्वाचं. गुरुदेव, आपली हाक ऐकल्यानंतर मी क्षणभर अवतीभोवती पाहायला हवं होतं. ती आपलीच हाक आहे की नाही हे ओळखायला हवं होतं. परंतु त्या हाकेत इतकी आर्तता होती की मी द्विधा मनस्थितीत अडकलो आणि म्हणून मला इथे थांबवलं नाही. हे पहा गोरक्ष, जे झालं ते झालं, परंतु जरांतकला आज आपण शासन करू शकलो असतो. ह्यावेळी तो निसटून गेला खरा, परंतु त्याला ह्याच भ्रमात राहू दे की चरपटीला तो हानी पोहोचवू शकतो. गुरुदेव, जरांतक चरपटीपर्यंत पोहोचण्याचा पुन्हा प्रयत्न करेल. त्याच्याकडे असलेल्या मायावी शक्तींचा वापर करून तो आणखी मोठा कट रचण्याचा प्रयत्न करेल. परंतु ह्यावेळी तो निसटून जाऊ शकणार नाही गोरक्ष, कारण नाथ पंथाकडे असलेल्या मंत्रशक्तीची त्याला पूर्ती ओळख नाही. तो कलीचा प्रभाव वाढवण्यासाठी कार्य करतो आहे गुरुदेव, आणि नाथ त्याच्या कामात अडथळा आहेत हे तो ओळखतो. गुरुदेव, जरांतक जेव्हा माझ्या समोर आला तेव्हा मला असं वाटलं की तो राक्षस माझे प्राण घेईल. चरपटी,
तुला इजा पोहोचवणं एवढं सोपं नाहीये, कारण नाथ पंथाचं बीज आहे तुझ्यामध्ये आणि तुझं रक्षण करण्याचं दायित्व हे आमचं आहे. तुला काहीही होणार नाही.